Zealand, Kazoo, New Zealand. Sambhajinagar. Oh. Chhatrapati Sambhajinagar. We are from Sanganer. Oh, just for them. The boys are coming. Tell them तुझ्या आईची गांड. Just fried chicken. तुझ्या आईची गांड. हा. तुझ्या आईची गांड. हा. Okay. Tuja Aichikan. It means hi. Please record this on video. All right. Okay. It Bye bye. means hello. Tuja YouTube channel? Tuja Aichikan. Ha. It means hello. Okay. The meaning of it is hello. Luke the Explorer. Luke the. नमस्कार, मी डॉक्टर गौरी साखरे. माझ्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला विषय केवळ गंभीर नाही तर आपल्या भाषिक अस्मितेला हलवून टाकणार आहे. आज सकाळी फेसबुकवर एक व्हिडिओ नजरेसमोर आला आणि त्यावर तुम्हा सगळ्यांशी बोलणं मला आवश्यक वाटलं. यावर सगळ्यांशी संवाद साधावा असं नक्की वाटलं. आज जग साता समुद्रापलीकडे या शब्दबंधनात अडकलेलं नसून आजचं जग हे जागतिक गावासारखं झालेलं आहे. विविध देशातून लोक एकमेकांशी संपर्क साधतात, संवाद करतात आणि परस्पर संस्कृती शिकवतात किंवा कळत नकळत ती शिकवली जाते. अशा परिस्थितीत भाषा ही फक्त संवादाचं साधन नसून ती संस्कृतीच्या अंतरंगात प्रवेश करणारी एक गुरुकिल्ली आहे. मात्र हीच भाषा जर चुकीच्या पद्धतीने शिकवली गेली तर त्या दुसऱ्या गावातल्या म्हणजे परदेशातल्या व्यक्तीच्या मनात त्या भाषेबद्दल किंवा भाषिक समाजाबद्दल चुकीची समजूत निर्माण होणार नाही का? तर नक्कीच होणार आहे. फेसबुक वरील एका व्हिडिओमध्ये मी पाहिलं, न्यूझीलंडचा एक युट्यूबर तरुण त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून जगाला महाराष्ट्रातील सिंहगडाची आणि मराठी इतिहासाची ओळख करून द्यायला गेला होता. मी या व्हिडिओच्या सुरुवातीलाच तो व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही तो पाहिला असेल. तिथल्या काही टाळक्यांनी, टोळभैरवांनी त्याच्याकडून शिव्या वदवून घेतल्या. ल्यूक द एक्सप्लोरर हा त्याच्या युट्यूब चॅनलचं त्याचं नाव आहे. त्यावर त्याने जवळपास 1 तासाचा हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो अपलोड सुद्धा केलेला आहे. त्या न्यूझीलंडच्या तरुण मुलाला मराठी समजत नसल्यामुळे त्याने त्याच्या चॅनलवरती त्याला जो मराठी शिव्यांचा भाग शिकवला त्या मुलांनी तो त्याने वगळलेला नाही. ज्या राज्याला देशातील एक प्रगत सुसंस्कृत राज्य म्हणून समजलं जातं, म्हणजे मी तरी समजते माझ्या महाराष्ट्राला सुसंस्कृत राज्य, तर अशा राज्यातील काही तरुण टोळभैरव मुलांकडनं अशा प्रकारे मराठी शिकवली जाते, हा विचार करण्याचा विषय आहे. मित्रांनो, कोणतीही भाषा शिकवताना आपण त्या संस्कृतीचे खरं तर प्रतिनिधित्व करत असतो. तिची प्रतिष्ठा, तिचा सन्मान हा आपण जपला पाहिजे. परदेशी व्यक्तींना योग्य उच्चार, नीट व्याकरण, सुसंस्कृत शब्दप्रयोग शिकवणं हे आपलं कर्तव्य आहे. नाहीतर ती व्यक्ती भविष्यात ती भाषा कुठेतरी वापरणार असते, ते वाक्य कुठेतरी बोलणार असते, कोणासमोर तरी बोलणार असते, तर त्यावरून संपूर्ण त्या भाषेची सामाजिक प्रतिष्ठा बिघडू शकते. जसं इथे तुम्ही ते पाहिलं आहे, त्या मुलांनी त्याला कशा प्रकारे गलिच्छ शिव्या शिकवल्या आहेत. शिक्षण ही खरं तर एक जबाबदारी आहे. त्यामध्ये विनोद असावा, विनोद सगळीकडेच असावा, विनोदाशिवाय काही आपण जगू शकत नाही. पण त्याच्या आड भाषा, संस्कृती, समाज याची किंमत चुकवावी लागू नये. शिक्षकाने म्हणजे कोणी, म्हणजे प्रोफेशनल शिक्षक नाही, जो शिकवतो तो शिक्षक असतो. शिक्षकाने ज्ञानामध्ये भर पाडावी, पण ती आपल्या मूळ मूल्यांची किंमत चुकवून पाडू नये. त्यामुळे अशा प्रकारच्या व्हिडिओ विषयी आपण सजग राहणं अतिशय गरजेचं आहे आणि आपल्या प्रतिक्रियेद्वारे समाजात योग्य संदेश देणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. आज सोशल मीडियाच्या युगामध्ये प्रत्येक जण काहीतरी वेगळं आणि लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्नात आहे. पण या वेगळेपणाच्या हव्यासात अनेकदा आपण शहाणपण, जबाबदारी
आणि आपली संस्कृती या मूल्यांना पायदळी तुडवतो. भाषेचा खेळ करण्यात, तिचा विद्रूप प्रकार करून प्रेक्षकांना हसवण्यात काही लोक इतके रंगून गेलेले आहेत की त्यांना त्यांच्या या कृत्याचे दूरगामी होणारे परिणाम जाणवत नाहीत किंवा त्यांना त्याची जाणीव देखील नाही. तेवढी बुद्धी त्यांच्याकडे नसावी. आपण पाहिलं की एका परदेशी मुलाला तो आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रात आल्यावर इथल्या मराठी भाषिक मुलांनी त्याला मराठी शिकवलं आहे. पण ती शिकवण्याची पद्धत म्हणजे भाषेचा क्रूर विनोद होता. अत्यंत हीन दर्जाचं शिवराळ अशा प्रकारचं भाषा त्याला शिकवली गेली. उद्देश फक्त त्याची मजा घेण्याचा होता. हा प्रकार खरं तर निव्वळ हास्यास्पद नव्हे तर भाषेचा आणि पर्यायाने आपल्या महाराष्ट्रासाठी अपमानास्पद आहे. मराठी भाषेचा, तिच्या शुद्धतेचा आणि तिच्या संवेदनशीलतेचा सुद्धा यामुळे अपमान झालेला आहे. भाषा, कोणतीही भाषा म्हणजे संवादाचं निव्वळ एक साधन नाही, तर ती आपल्या संस्कृतीची वाहक असते. आपण ती केवळ निव्वळ बोली आहे म्हणून तिची जबाबदारी नसते. विशेषतः जेव्हा आपण ती इतरांना शिकवत असतो तेव्हा आधी याचा विचार करायला हवा. परंतु काही तथाकथित कंटेंट क्रिएटर, आपण त्यांना म्हणायला हवं, केवळ प्रचंड व्ह्यूज मिळवण्यासाठी, लाईक आणि ती पोस्ट त्यांची व्हायरल होण्यासाठी मराठीचा अशा प्रकारे अपमान आणि उपहास त्यांनी केलेला आपण पाहिला. परदेशी व्यक्तींना जाणीवपूर्वक चुकीची भाषा शिकवणे म्हणजे त्या व्यक्तीला अज्ञानात ढकलण्यासारखं आहे नव्हे, आपल्या भाषेची थट्टा आणि अपमान सुद्धा करण्यासारखं आहे. ही केवळ त्या मुलांची चूकच नाही तर खरं तर त्यांनी एक गुन्हा केलेला आहे. त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की ही आपल्या संस्कृती विरोधात उघड केलेली अपराधी कृती आहे. ही अगदी टोकाची भूमिका आहे, पण ती मला घ्यावीशी वाटली. कारण ती परदेशी व्यक्ती येणाऱ्या भविष्यात पुढे ज्या प्रकारे मराठीचं ते वाक्य कोणासमोर बोलेल त्यावरून मराठी भाषिक समाजाची प्रतिमा जगासमोर उभी राहील. आणि जर ती भाषा शिवराळ, अशुद्ध, बिनडोक आणि हास्यास्पद वाटली तर मग ती जबाबदारी कोणाची? कोण घेणार आहे ती जबाबदारी? आपण सगळेच सोशल मीडियावर सक्रिय आहोत, पण हे लक्षात ठेवायला हवं की आपल्या कृतीमुळे एखाद्या परदेशी व्यक्तीला आपण चुकीची भाषा शिकवत गेली तर आपण एका संपूर्ण भाषेच्या नावाला काळिमा फासत आहोत. थोडक्यात भाषा शिकवणं म्हणजे एक प्रकारचं संस्कृती वृत्ताचं कार्य आहे. ते करताना आपण विनोदाच्या नावाखाली आपल्याच मातीची अब्रू उडवतो. हे थांबवणं आवश्यक आहे. अशी गाफील आणि आत्ममग्न प्रवृत्ती थांबवण्याकरता समाजाने सुद्धा तितकं सजग राहिलं पाहिजे. या गाफील वृत्तीला रोखण्याकरता प्रत्येकाने एक जागरूक नागरिक बनून एक ठाम भूमिका घ्यायला हवी. कारण आपली भाषा ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येक भाषा ही केवळ शब्दांची रचना नसून ती आपल्या अस्मितेचं प्रतिबिंब असते. आणि अस्मितेची विटंबना आपल्याला नक्कीच माफ करता येणार नाही. तर मग आपण सगळ्यांनी मिळून ठरवूया, मराठी भाषेचा अपमान थांबवूया. कारण ती आपली मातृभाषा आहे, अभिमानाची आणि इथल्या संस्कृतीची आणि महाराष्ट्राच्या इतिहासाची ती एक थोरवी आहे. मित्रांनो, नमस्कार.